ठाकरेंना सोडणाऱ्या ज्या 6 खासदारांची नावं समोर आली त्यापैकी सर्वात जास्त टीका ओमराजे निंबाळकर यांच्यावर व्हायला लागली आणि ते पहिले खासदार होते जे दिल्ली सोडून तातडीने पुण्यात दाखल झाले। विमानतळाच्या प्रवेशद्वारावर माध्यमांचा गराडा पाहून ओमराजे 3 तास लॉन्जमध्येच बसून राहिले आणि अखेर मागच्या गेटने त्यांनी आपलं घर गाठलं। ठाकरेंच्या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना आपल्या सहीचं पत्र दिलंय आणि हे सगळे खासदार पुढच्या 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असं निश्चित मानलं जातं। पण ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी सस्पेन्स कायम आहे आणि दिल्ली सोडून तातडीने पुण्यात आलेल्या ओमराजेंनी स्वतःचा विषय सध्या होल्डवर टाकलाय। एकीकडे कट्टर शिवसैनिकांकडून होणारा विरोध, मतदारसंघात कट्टर शत्रू असलेल्या राणा पाटील कुटुंबाचं भाजपातलं वर्चस्व, ज्या लोकप्रियतेमुळे ओमराजे विक्रमी फरकाने निवडून आले, त्यात समर्थकांकडून होणारी कडवी टीका, अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याने ओमराजेंचं टेन्शन वाढवलंय आणि जे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं गेलंय त्यात ओमराजेंची सही नसल्याचंही समोर येतंय। पण ऑपरेशन टायगरमध्ये धाराशिवच्या खासदाराची नेमकी अडचण काय झाली आहे आणि 6 खासदारांपैकी सर्वात जास्त टीका फक्त ओमराजेंवरच का होते याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। ओमराजे निंबाळकर अर्ध्या रात्री फोन केला तरी मतदारसंघातल्या लोकांसाठी एका फोनवर धावून येणारा नेता अशी ओळख असलेल्या ओमराजेंना बुधवारीही हजारो समर्थक फोन करत होते। पण ओमराजेंचा फोन बंद येत होता आणि नंतर निश्चित झालं की ओमराजे सुद्धा नॉट रिचेबल झालेत। पुण्यातून विशेष विमानाने ओमराजे दिल्लीला गेले आणि तिथे ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण करण्यात आली। जे 6 खासदार ठाकरेंना सोडणार आहेत त्यात मुंबईतले संजय दिना पाटील, परभणीचे संजय जाधव, यवतमाळचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांची नावं समोर येत आहेत। यातले सगळे खासदार ऑपरेशन टायगरच्या तयारीसाठी दिल्लीत होते आणि सर्व कायदेशीर बाबींचं पालन करून हे ऑपरेशन खुद्द एकनाथ शिंदे यांच्या देखरेखीतच राबवण्यात आलं। ऑपरेशन टायगर नंतर शिवसैनिकांच्या टार्गेटवर सगळेच्या सगळे खासदार असले तरी ओमराजे निंबाळकरांचा विषय थोडा भावनिक आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांच्या ते अजून जास्त जिव्हारी लागले। कदाचित यामुळेच ओमराजेंनी स्वतःचा निर्णय काही काळापुरता का होईना होल्डवर टाकला। ओमराजे यांच्यावर सर्वाधिक टीका होण्याचं कारण म्हणजे या सगळ्या खासदारांपैकी सर्वात जास्त सोशल मीडियावरील लोकप्रियता ही ओमराजेंची आहे। एका फोनवर उपलब्ध होणारा खासदार अशी त्यांची ख्याती आहे। ओमराजे हे शिवसेना परिवारासोबत अत्यंत भावनिकदृष्ट्या जोडले गेलेले आहेत आणि हे त्यांनी वारंवार सांगितलंय। 2006 मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली तेव्हा निंबाळकर कुटुंब काँग्रेसमध्ये होतं, पण सत्तेत असूनही वडिलांच्या मारेकऱ्यांना 3 वर्ष साधी अटकही झाली नव्हती। अखेर 2009ला या प्रकरणात निंबाळकर कुटुंबाचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपींना सीबीआयने अटक केली। या काळात राजकारणातही नसलेल्या ओमराजे निंबाळकर यांना बाळासाहेब ठाकरेंनी मोठा आधार दिला आणि पवनराजेंची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फासावर नेईपर्यंत साथ देण्याचा शब्द दिला। ओमराजे निंबाळकर यांना सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांच्याकडून पाठबळ मिळालं असलं तरी धाराशिव हा युतीत शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि गोपीनाथ मुंडेंनी ओमराजेंना बाळासाहेबांच्या जवळ नेलं। बाळासाहेबांनीही ओमराजेंना पहिल्याच प्रयत्नात आमदार केलं आणि 2009ला विधानसभेत पाठवलं। उद्धव ठाकरेंनीही पुढे ओमराजेंना खंबीर साथ दिली आणि 2 वेळा खासदार केलं। स्वतःच्या कामाची आणि बोलण्याची स्टाईल यामुळे ओमराजे प्रचंड लोकप्रिय झाले। 2022ला शिवसेना फुटली तेव्हा ओमराजेंनी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेऊन शिवसैनिकांचं मन जिंकलं। फुटीर नेत्यांवर ओमराजेंनी कित्येकदा जहरी टीका केली जी आता व्हायरल होते। ओमराजे आणि ठाकरे यांचं नातं हे असं भावनिक असल्यामुळे शिवसैनिकांचा प्रचंड रोष आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त टीका ओमराजेंवरच होतीये। पण ओमराजे समर्थकांचं म्हणणं आहे की 2 टर्मपासून खासदार असूनही ना कसलं काम होतंय ना कार्यकर्त्यांना बळ देता येत आहे। लोकांची कामं होण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं आहे आणि ओमराजेंनी हे आधीच करायला हवं होतं असंही समर्थक म्हणतात। ओमराजे निंबाळकर दिल्लीला जाऊन आल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की माझी भूमिका मी 20 तारखेनंतर जाहीर करणार आहे। 20 तारखेला 20 वर्षांनंतर पवनराजे हत्याकांडाचा निकाल लागणार आहे आणि या निकालानंतर स्वतःची भूमिका सांगू असं ओमराजे म्हणाले। यानंतर अंदाज लावला जाऊ लागला की ओमराजे यांचा विषय सध्या होल्डवर टाकण्यात आलाय, कारण 20 वर्षांनी लागणारा निकाल ओमराजेंसाठी महत्त्वाचा तर आहेच, शिवाय स्थानिक राजकारणातल्याही काही तडजोडी होत नसल्याची माहिती आहे। धाराशिवची जागा महायुतीत राष्ट्रवादीकडे आहे आणि 2024ला राणा पाटलांच्या पत्नीने धाराशिवमधून ओमराजेंच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती। धाराशिवची जागा जर राष्ट्रवादी सोडत नसेल तर ओमराजेंची 2029ला अडचण होऊ शकते आणि यावर शब्द न मिळाल्यामुळे ओमराजे सध्या घाई करत नसल्याचं सांगितलं जातं। मुंबईतले खासदार संजय दिना पाटलांचीही हीच अडचण सांगितली जाते, कारण त्यांचा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे आहे। ओमराजे दिल्लीतल्या घडामोडीनंतर तातडीने पुण्यात दाखल झाले आणि 20 तारखेपर्यंत काहीही बोलणार नसल्याचं जाहीर केलं।
ओमराजेंवर जी सर्वाधिक टीका होतीये ती शिवसेनेसोबत त्यांचं जे भावनिक नातं तयार झालं त्यातून होते आणि ओमराजे सध्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. स्थानिक समीकरणं आणि शिवसैनिकांचा रोष या गोष्टींमुळे पुढचे किमान 2 दिवस तरी ओमराजेंचा विषय होल्डवर केलाय. तुम्हाला काय वाटतं? ओमराजेंनी त्यांचा निर्णय खरंच बदलायला हवा का? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. story.com ला सबस्क्राईब करा.